नमस्कार, मी डॉक्टर विजया ठाकरे नंदुरकर फ्रॉम नंदुरकर हॉस्पिटल पवनी डिस्ट्रिक्ट भंडारा। विटॅमिन सी डेफिशियन्सी, विटॅमिन सीचे डेफिशियन्सीमुळे आपल्याला काय लक्षणे दिसतात आणि आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे। विटॅमिन सीची जर तुमच्या शरीरामध्ये डेफिशियन्सी असेल तर तुम्हाला खूप जास्त थकवा वाटेल, फटीग वाटेल, थोडं जरी बोललं चाललं तर थकवा तुम्हाला जाणवायला लागेल। दुसरं, तुम्हाला ब्लिडिंग गम्स म्हणजे तुमचे जे हिरड्या असतात, ब्रश करताना अनेक पेशंट सांगतात की आम्हाला ब्रश करताना किंवा दात धुताना ब्लड लागते तोंडामध्ये, किंवा असंही गम्सला ब्लिडिंग गम्स त्याला म्हणतात, तर ब्लड लागत राहतं। तिसरा आहे की तुम्हाला जर थोडंसं जरी कुठे लागलं, कुठं धक्का लागला तर तिथे ब्रुशेस तयार होतात। ब्रुशेस म्हणजे असं ब्लूइश कलरचे तिथे पॅचेस यायला लागतात, तर त्याला ब्रुशेस म्हणतात। परत तुम्हाला रात्री झोपेमध्ये पायाला गोळे येणं, क्रॅम्प येणं, हे सुद्धा विटॅमिन सीच्या डेफिशियन्सीमुळे होऊ शकतं। भूक कमी होऊन जाते, जेवणाची अजिबात इच्छा होत नाही, ॲनोरेक्झिया पण तुम्हाला बघायला मिळू शकतो विटॅमिन सी डेफिशियन्सीमुळे। तर याच्यामध्ये आपण डाएटमध्ये काय घेतलं पाहिजे, तर जेही आंबट फळं आहे, व्हेजिटेबल्स आहेत, ठीक आहे, जे जसं आपण लिंबू आहे, टमाटर आहे, अननस आहे, पायनॅपल आहे, म्हणजे जसं किवी, स्ट्रॉबेरी, ठीक आहे, याच्यामध्ये रेड चिली, आपलं लाल जी मिरची असते त्याच्यामध्ये सुद्धा खूप जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी असते। जर असं कुठले लक्षण असले तर आपल्या रोजच्या आहारामध्ये नक्कीच आपण हे व्हिटॅमिन सी युक्त जे फळभाज्या आहेत हे सगळे आपण नक्कीच सेवन केलं पाहिजे। आणि खूप जास्त प्रमाणात जर तुम्हाला त्रास होत असेल तर आपण नक्कीच डॉक्टरला कन्सल्ट केलं पाहिजे। कधी कधी आपल्याला व्हिटॅमिन सीच्या मेडिसिनसुद्धा ह्या घ्याव्या लागतात, पण आपण त्याचं ॲब्सॉर्प्शन कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, आपण कशा पद्धतीने ते योग्य डोस घेतला पाहिजे हे तुम्हाला डॉक्टरच सांगू शकतात। म्हणून आपल्या डॉक्टरांना कन्सल्ट करा, अशा कुठल्याही लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका। स्वस्थ राहा, मस्त राहा। थँक्यू।